मंडळी, कसे आहात तुम्ही? सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझा चॅनल। आज आपण जाणार आहोत कुठे? सकाळचे वाजलेले आहेत 9। आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी। त्यानिमित्त आपण जाणार आहोत आज रेडी गणपती मंदिरला। तुम्हाला पण मी दाखवेन की रेडीचा गणपती कसा आहे, नवसाला पावणारा वगैरे सगळं तिकडचं दाखवणार आहे मी। व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा। आणि असा आहे आजचा माझा आउटफिट। आणि हे सगळं नारळ वगैरे फुलं वगैरे गणपतीला वाहण्यासाठी हे पण मी घरातूनच घेतलंय। तिथे दुकानं आहेत पण आमच्या घरी पण तेच दुकानं वगैरे असतात। मी माझ्या घरातूनच घेतलंय। तर हा त्याच्या गाडीने येतोय आणि मी आणि माझी बहीण जातोय एकत्र। आणि पावसाळ्याचं वातावरण आहे म्हटल्यानंतर हिरवगार असं वातावरण आहे सध्या, तर मस्तच असं आणि वातावरणाची मजा घेत आम्ही जात होतो। आणि हे आहे तिथलं माऊली मंदिर, त्यातनं राईट साईडनं रेडी मंदिर आहे। आणि इकडे तर आज खूपच गर्दी होती, तुम्ही बघू शकताय। मग आम्ही गाडी तिथेच लावली आणि चालत गेलो, तर एवढी मोठी रांग होती। आणि मग त्या रांगेतनं कसे बसे गेलो, जवळजवळ 1 तास लागला जायला। आणि अशा प्रकारे हे नवीन मंदिर बांधलेलं आहे। ही मूर्ती कशी सापडली? 8 एप्रिल 1976 रोजी सदानंद कांबळे यांच्या स्वप्नात आली होती ही मूर्ती। जवळजवळ 2 तास खोदकाम चालू असल्यानंतर ही मूर्ती सापडण्यात आली होती। आणि अशा प्रकारे ही मूर्ती आहे। आणि हा गणपती नवसाला पावतात असंही म्हणतात लोक। आणि आज खूप गर्दी होती इकडे, व्यवस्थित व्हिडिओ पण काढता आला नव्हता। तर आपण जाऊ इथेच शेजारी एक हे आहे समुद्र, एकदम शांत असा। आणि इथे पण पायऱ्या केल्या होत्या चांगल्यापैकी। इथे रस्ता नव्हता, इथे पायऱ्या केलेल्या आहेत चांगल्या प्रकारे। आणि अशा प्रकारे इथे पण दुकानं लागलेली असतात। आणि हे बोटी आहेत। आणि इथे मामा भाचा असं एक दगड आहेत, हे दाखवते तुम्हाला। इथे समरमध्ये बोट रायडिंग असते, ते पण मी कॅप्शनमध्ये टाकेन।